आतंकवादियों को क्लीन चीट देते थे, बम धमाके करने वाले आतंकियों से मुकदमे वापस। ये नया भारत भोलेनाथ को भी पूछता है और देश के दुश्मनों का है। आज जवळपास 4,23,163 काहीतरी आहे, पण 4 लाखाच्या वरती या शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेचा हप्ता वितरित आदरणीय प्रधानमंत्रींच्या हस्ते झालेला आहे। म्हणजे संपूर्ण देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना झालेला आहे आणि आपला जळगाव जिल्ह्यात पण सातत्याने आपण हा कार्यक्रम घेत असतो आणि जे काही प्रलंबित प्रकरणं असतं त्याच्यासाठी पण आपण पाठपुरावा करून शेतकऱ्यांना ह्या योजनेचा आपण लाभ दिलेला आहे। शेतकरी मात्र या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळतोय, कारण पावसाने पाठ फिरवलेली आहे, उभा पेरण्याचे संकट आहे, अशा कुठेतरी या शेतकऱ्यांना या सन्मान निधीचा कुठेतरी दिलासा मिळतो। मग सन्मान योजना PM सन्मान योजना ही 2019 पासून सुरू आहे, कुठेही खंड पडलेला नाही आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही मदतीचा हात द्यायचा आहे तो नक्कीच केंद्र सरकारच्या माध्यमातून नेहमी दिलाच जातो। वेगळ्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करायचा प्रयत्न केंद्र सरकार ही करत असते। आपण बघू शकतो की जे फार्मर प्रोड्युसिंग कंपनी आहे त्यामध्ये बऱ्याचशा योजना आहे की जेणेकरून शेतकरी स्वतः उत्पादक करू शकतो, त्याचं प्रोसेसिंग करू शकतो, त्यासाठी अनुदान दिलं जातं। जर एखादा खाजगी शेतकरी आहे त्याला जर गोडाऊन करायचं असेल त्याच्यावर 35 ते 40% सबसिडी दिली जाते। महिलांवर वेगळी सबसिडी आहे, म्हणजे महिलांच्या नावावर शेती असेल तर पुरुषांसाठी वेगळी आहे। तर अशा अनेक वेगळ्या योजना आहे की त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करायचं काम सरकार करत असते। प्रसिद्ध आहे, मात्र यंदा रावेरमध्ये केळी पिकाला घट पाहायला मिळते आहे, 23% पिकाची घट आहे। पण दुसरीकडे कापसाला देखील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली, कारण की भाव मिळत नसल्यामुळे। बघा, शेती हा व्यवसाय असा आहे की आपण बघू शकतो की निसर्गावर अवलंबून आहे, बरेचसे बदल होतात। जर उत्पादन वाढलं तर मार्केटमध्ये त्याचे रेट कमी होतात आणि प्रयत्न हाच असतो सरकारच्या माध्यमातून की शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पण बदल केला पाहिजे, ना की जर एखाद्या वर्षी सपोज केळीला भाव आहे तर सगळ्यांनी केळीच लावली पाहिजे। त्याच्यामध्ये पण विभाजन केलं पाहिजे की जेणेकरून की शेतकऱ्यांनी सपोज त्याच्याकडे 10 एकर आहे, 10 एकरमध्ये जर त्यांनी वेगळे पिकं ट्राय केले तर नक्कीच एखाद्या पिकाला भाव मिळतो, एखादा ॲव्हरेज मिळतो, एखादा मिळत नाही। तर शेतकरी त्याच्यामध्ये बॅलन्स फायनान्शियली सगळं त्याचं मेंटेन करू शकतो। आज आपली माती जी आहे जळगावची केळी उत्पादकसाठी चांगली आहे, याच्यात कुठे शंका नाही। पण केळीसोबत आज हळदी असेल, ऊस असेल किंवा मका आहे, आज मका पण बरेचसे लोक घेतात। जो कोरडवाहू आपला एरिया आहे तिथं कपाशी पण घेतात। पण त्याचबरोबर अनेक वेगळे पिकं आहे की जे शेतकऱ्यांनी ट्राय केले पाहिजे ने शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये बदल आणून कसं व्यवस्थितपणे नियोजन करता येईल याच्यासाठी पण प्रयत्न केला पाहिजे। काही उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार रोरो पोर्ट उभारण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न केले जातात। रोरो पोर्ट, रेल्वेचे जे रोरो पोर्ट असतात ना, नाही रोरो पोर्ट म्हणतात, रोरो पोर्ट पहिल्यांदा रेल्वेचं ह्या सगळ्या व्यवस्था होत्या, पण तिथे आपण बघितलं की एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही, त्याच्यामुळे ते बंद पडलं। आता आपण परत ह्या क्लस्टरच्या माध्यमातून ते सुरू करायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून ॲटलिस्ट रेल्वेच्या माध्यमातून जर आज केळी गेली तर ती लवकर पोचेल, तिथे शेतकऱ्यांना 2 पैसे त्यांचे वाचवतात पण येतील, याच्यासाठी प्रयत्न चालू आहे। खडसेंच्या जावायची मुंबईमध्ये चौकशी सुरू आहे, त्या प्रकरणात ते कोठडी सुद्धा आहे, काय सांगतो? ह्या संदर्भात मी एवढंच सांगेल की ह्या सगळ्या गोष्टी आता कोर्टात गेलेल्या आहे, पोलीस पण चौकशी करते, जे सत्यता आहे ते पुढे येईलच। या माध्यमातून ताई एकनाथ खडसेंना कुठेतरी टार्गेट केलं जातं असं पण आरोप होतोय। बघा, मी याच्यावर तुम्हाला मी सांगते की मी मागच्या काळातही जिल्ह्यात इथे नव्हते, माझंही अधिवेशन चालू आहे आणि केंद्र सरकारचे आता मी मंत्री म्हणून मी पण एक जबाबदार आज पदावर आहे, म्हणून कोणत्याही गोष्टीचं जोपर्यंत सत्यता पुढे येत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की मी त्याच्यावर कमेंट केली पाहिजे।
बोलल्या आगामी काळामध्ये एक मोठं सबस्टेशन रावेर किंवा जळगावमध्ये उभारलं जाणार आहे. कसलं? आपल्या भाषणामध्ये आपण सांगितलं. बघा, जळगावला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून बनाना क्लस्टर आपण सँक्शन केलेलं आहे. ते PPP मॉडेलवर जाणार आहे आणि त्याचं आता टेंडर फ्लोट केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आता माहीत नाही, कारण टेंडर असल्यामुळे कोण त्याच्यात पार्टिसिपेट करेल, पण नक्कीच तोही 200-250 कोटीचा प्रोजेक्ट इथे उभा होणार आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक्सपोर्ट क्वालिटीसाठी ज्या काही सगळ्या सुविधा लागणार आहे, शेतकऱ्यांचं ट्रेनिंग आहे किंवा त्यांना मार्गदर्शन करून एक्सपोर्ट क्वालिटीची कशी केळी होईल आणि ते रेल्वेच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त कशी एक्सपोर्ट करू शकू याच्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ह्या बनाना क्लस्टरमध्ये उभं केलं जाणार आहे. त्याचबरोबरने जळगाव हा सगळ्यात जास्त, जळगाव भाग म्हणजे आपण नंदुरबार धुळे डिस्ट्रिक्ट घेऊ शकतो, इकडे बऱ्हाणपूर आहे, आता सोलापूर आहे महाराष्ट्रामधलं जर आपण विचार केला. आणि जळगाव तर आधीपासून केळीमध्ये अग्रेसर राहिलेलाच आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे सहकार मंत्रालय आहे, आदरणीय अमितभाई शाह त्याचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे पण आम्ही पाठपुरावा केला होता आणि बीज उत्पादक हे जे आहे आपलं डिपार्टमेंट आहे त्याच्याकडनं केंद्र सरकारच्या माध्यमातून आता इथे मोठं टिश्यू कल्चरचं लॅब उभं राहणार आहे की ज्यामध्ये सगळे टिश्यू कल्चरचे रोपं बनवले जातील. आणि हे 3 राज्याचं सेंटर आपण जळगाव बनवतोय. म्हणजे आता 2 आपण जागा दिलेल्या आहेत, त्याच्यातलं फायनल होती. एक मुक्ताईनगरमधली आहे, यावल तालुक्यातली आहे. 2 जागा केंद्र सरकारच्या वतीने पाणी इथे होऊन गेलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यात किंवा येणाऱ्या 15 दिवसामध्ये ते पण डिक्लेअर होईल. ते एक मोठं, त्याचं पण एक मोठं सेंटर उभं राहणार आहे आणि प्लस बनाना क्लस्टर पण. तर असे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण पूर्णपणे प्रयत्न करतोय की केळीच्या दृष्टिकोनातनं जळगाव एक हब झालं पाहिजे की जेणेकरून जगभरामध्ये, देशभरामध्ये केळीचं नाव आपल्या जळगावच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर आज कपाशी असेल किंवा दुसरे जे पिकं आहेत त्याच्यासाठी पण आपण वेगळ्या वेगळ्या याच्यातनं मदत करतो.